नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो, ही माझ्याजवळ एक चिठ्ठी आहे। चिठ्ठी म्हणजे ही पावती आहे। कशाची पावती आहे तर सोयाबीनची। मित्रांनो, ही माझी सोयाबीन आहे हे ढकलेली, आणि काल माझा बाप 10 क्विंटल सोयाबीन नेला होता। आणि ह्या चिठ्ठीवर तुम्हाला स्क्रीनवर लावेल, मी बघू शकता तुम्ही स्क्रीनवर। ही चिठ्ठी आहे। काय भाव लागला असेल तर 3900 मित्रांनो, 3900 रुपये फक्त भाव सोयाबीनचा। मोदी सरकारने सांगितलं होतं नागपूरमध्ये जेव्हा इलेक्शन चालू होतं, आपल्या महाराष्ट्रातील इलेक्शन चालू होतं, तेव्हा मोदींनी सांगितलं की माझ्या सरकार जर आले तर मी सोयाबीनला 6000 रुपये भाव देणार। अगर मेरी सरकार आएगी तो हम सोयाबीन को 6000 का दाम देंगे। जसं की मोदी सरकारचं या अगोदर सरकारच नव्हतं। 10 वर्षापासून सरकार राज करतोय इथे मोदी सरकार, तरीही आपण त्यांचे गुलाम बनलोय। 3900 रुपये भाव, रियालिटी काय आहे ते तुम्हाला दाखवतोय। 3900 रुपयाचा भाव लागलाय 10 क्विंटलला। तर बघू शकता तुम्ही, तर त्यांचं रक्कम किती झाली 3739 क्विंटल, 9 क्विंटल 58 किलो टोटल भरला माझा, आणि 37371 रुपये 3900 न हा झालंय पूर्ण। यात अजून तुम्हाला दाखवतोय अडत बघा, हमाली बघा, हमाली 200 रुपये, उतराई 100 रुपये, म्हणून 3771 रुपये खाली। आणि मागून बघू शकता तुम्ही 747 रुपये, 747 रुपये अडत, म्हणजे 1000च्या मागे 20 रुपये अडत लागतोय। अडत कट्टी आहेत, पण कोणीही बोलायला तयार नाहीत, कोणीही काही करायला तयार नाहीत। आता ह्या आमदार खासदारांना आपण निवडून देतोय, हे सर्वांना माहीत आहेत। आपल्या ह्या जो कोणी आमदार आहेत आपल्या मतदारसंघात, हे सर्वांना माहीत आहे की बाजारपेठेमध्ये अडत घेतात। यांना कोणी रोखू शकत नाही। शेतकऱ्यांसाठी कोणी बोलत नाहीत, कोणीही आमदार बोलत नाहीत। ज्यांना आपण निवडून देतोय तो आमदार काय बोलतोय? शेतकऱ्यांसाठी लढतोय। तुम्ही शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या आमदाराला निवडून दिलंय नाही, म्हणून आपल्याला हे सर्व भोगावं लागतं। 3900 रुपये भाव भेटतोय, काय भेटतोय? 6000-7000 रुपये परवडत नाहीत। 3-4 क्विंटल एकरी होतोय सोयाबीन, त्यात जर 3900 रुपये भाव भेटत असेल तर एकरी 4000-16000चा सोयाबीन खर्च, 20-30-40 हजार रुपये खर्च, तर काय परवडतोय बघू शकता तुम्ही। मला हा 5 एकरमध्ये 60 क्विंटल सोयाबीन झाले, तरीही मला परवडलं नाहीत मित्रांनो। 60 क्विंटल सोयाबीन झाले, जर 3900 रुपयानं जात असेल, बघा हे ठेवून आहेत, भाव नाही सोयाबीनला म्हणून हे असं ठेवून आहे बाहेर महिनाभरापासून। आता भाव वाढेल, आता भाव वाढेल अशी अपेक्षा असते। माझा बाप शेतकरी आहे, त्यांची अपेक्षा आहेत, पण कधीच भाव वाढत नाहीत। सरकार आपल्याला बनवतोय आणि आपण बनल्या जातोय। शेतकऱ्यांचा एकच गुण आहे की आपण शेतकऱ्यांसाठी मतदान केलं नाही यावेळेस। आपण जातीवादावर मतदान केलंय। सांगायचं तात्पर्य हेच की आपण जर शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या उमेदवाराला जर मतदान केलं असेल तरच आपल्याला हे असे दिवस येणार नव्हते। पण माझ्या शेतकरी बांधवांना तुम्ही जातीवर मतदान केलंय। तुम्ही जर आपल्यासाठी जो लढतोय अशा उमेदवाराला मतदान केलं असेल तर कमेंटमध्ये यस सांगा, होय सांगा। आणि तुम्ही नाही केलं असेल तर तुम्हाला पस्तावा भेटणारच आहेत। हा जो भोगावा लागत आहेत, हे अशा शेतकऱ्यांमुळे भोगावं लागते ज्यांनी मतदान जातीवादावर केलंय। आपण शेतकरी म्हणून सर्व विसरलोय। बच्चू कडू सारख्या उमेदवाराला लोकांनी पाडलंय, लोकांनी जाग्यावर बसवलंय, मग ओरडणारा कोण? विरोधी पक्ष नाहीत, कोणी नाहीत, मग ओरडणारा कोण? तरी आपण या जातीवादावर आपल्या माइंड वॉश केलंय या सरकारने, या लोकांनी, आणि आपण त्यांना मतदान केलंय आणि एकतर्फी आता सरकार आणलंय। तर ही कंडिशन आहे मित्रांनो शेतकऱ्यांची। कसं जगणार शेतकरी? मला तर वाटतंय, मी जेव्हा हे सोयाबीन काढलंय, एवढं सोयाबीन होऊनही मी शेती आता करत नाही आहोत, करणार पण नाहीत। ही कंडिशन आहेत। का करावं? लोकांना पोचण्यासाठी, आणि आपण मरायचं। 1 रुपया नाही उरायचा आपल्याजवळ, 1 रुपया उरत नाहीत, आणि लोकांना आपण फुकटात पोचतोय, गुलाम बनतोय। तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की आपण शेतकरी म्हणून मतदान केलं नाहीत, की स्थानिक आमदारांनी या अडतीवर शेअर करा स्थानिक आमदाराला की अडतीवर
लगाम लावलं पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी काही बोललं पाहिजे आमदार खासदारांनी, तरच शेतकऱ्यांचे अच्छे दिवस येईल. जर तुम्ही तुमचेच पोळी शेकणार, शेतकरी जर भिकेला लागणार, तर काही अर्थ नाहीत. असो. जय हिंद, वंदे मातरम.